लहान असताना जेव्हा टीव्हीवर एखादा इंटिमेट सीन असेल, तेव्हा चॅनल लगेच चेंज केलं जातं. त्यांना बघू देत नाहीत. सो त्यामुळे त्यांची क्युरिओसिटी कुठेतरी वाढत जाते, की हे मला का बघू देत नाहीत किंवा काय? तर एक्झॅक्टली कोणत्या पिरियडमध्ये मुलांना याचं नॉलेज देणं गरजेचं आहे आणि ते पालकांनी आणि डॉक्टरांनी कशा पद्धतीने त्यांच्यासोबत हे मांडायला पाहिजे आणि याबद्दल नॉलेज द्यायला पाहिजे? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण मला असं म्हणायचं आहे, की बेसिक सेक्स एज्युकेशन म्हणजेच काय, की या ठिकाणी जर का त्या मुलांना पालकांकडनं जसं तुम्ही म्हटले हं, किंवा त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील किंवा स्कूलचे टीचर असतील, हं. तर ह्यांनी योग्य वेळेला, योग्य वेळ पद्धतीनं आणि त्या ठिकाणी बोलताना त्या मुलांना समजेल असं. कारण ते कुठल्या वयामध्ये आहेत. जसे की टीनेजर्स आहेत, प्युबर्टीमधले आहेत, म्हणजे किशोरावस्थेतले आहेत किंवा पौगंडावस्था म्हणजे आपण त्याला ॲडोलसंट एज म्हणतो. तर त्या टप्प्यावरती वेळेवरती सेक्स एज्युकेशन होणं गरजेचं आहे. हं, आणि हं, ते हं. सांगताना मग जो कोणी सेक्स एज्युकेशन देतोय, मी तर म्हणेल खरं तर पॅरेंट्स, आई आणि वडील, म्हणजे मुलीच्या दृष्टीनं तिची आई आणि मुलांच्या दृष्टीनं त्यांचे वडील हे पहिले सेक्स एज्युकेटर आहेत. का? कारण ते त्यांना जवळून बरोबर. पाहत असतात आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा ऑब्झर्व्ह करतात, की अरे मी जेव्हा लहान होतो किंवा मी आता मोठा झालोय, माझ्यात जे बदल झाले, ह्या माझ्या मुलामध्ये ते बदल दिसत नाहीयेत. मग त्यांच्या लक्षात येतं. त्याच्यापुढे येतात टीचर, की जे तो प्रायमरी स्कूलमध्ये असेल, मग तिथं गेल्यानंतर असतं गुड टच, बॅड टच. का? कारण मुलांना नाही कळणार ना, की कुठं टच केल्यानंतर त्या ठिकाणी चांगलं वाटतं. म्हणजे असं ॲक्सिडेंटली कळतं, की तो मुलगा कुठेतरी उभा आहे हं. आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट असा टच होतोय कुठेतरी. तर त्याला असं वाटतं, की अरे मी जसं खाजवल्यानंतर असं छान वाटतं, तसं मला तिथं त्या पार्टला टच झालं, की छान वाटतं. पण तो बोलणार कसा ना? बरोबर, तर वडील जे आहेत, ते मुलाला सांगणार आहेत, की बरोबर. तुझ्यामध्ये काय बदल होणार आहे ते, किंवा आई मुलीला सांगणार आहे काय बदल होणार आहे. पण स्कूलमध्ये गेल्यानंतर ते आई-वडिलांपासून मुलं दूर आहेत. नाही म्हटलं तर आपल्याकडं मराठी शाळेमध्ये जातात किंवा आता सिटीमध्ये सुद्धा शाळेमध्ये जाताना जवळपास 6 ते 8 तास मुलं घरापासून लांब असतात. बरोबर. जाताना रिक्षावाला आहे किंवा स्कूलची गाडी आहे, घरी येत आहेत, ह्या मधल्या ट्रॅकमध्ये तिथं कोणी CCTV लावलेला नाही आहे. आणि मग त्यावेळेस लक्ष कोण देणार आहे? ॲब्सोल्युटली आपण म्हणूच शकत नाही, की टीचरने पूर्ण लक्ष तिथं द्यायचं आहे म्हणून. त्या मुलांनी स्वतःला कळायला पाहिजे, की काय असतं गुड टच आणि बॅड टच. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, प्राथमिक स्कूलपासून मुलांना शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचं काम पहिलं आई-वडिलांनी आणि टीचरने करायला पाहिजे. हं, आणि हं, मला हं, असं हं, वाटतंय, की हं. शाळेमध्ये ह्याची सुरुवात झाली आता. तर त्याचा पुढचा जो ग्रुप आहे, की ज्या ठिकाणी WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी सांगितलंय, की ॲक्च्युअली जेव्हा प्री ॲडोलसंट एज म्हणजे काय, की जेव्हा वयात यायला सुरुवात होते, म्हणजे हं. प्युबर्टी म्हणतो, किशोरावस्थेतून ते मुलं जी आहेत ती तारुण्याकडे पुढे सरकायला लागतात, तर त्यावेळेस त्यांचे बदल चालू होतात. मुलींमध्ये वयाच्या 8व्या वर्षापासून प्युबर्टी स्टार्ट होते आणि ती 14व्या वर्षी कंप्लीट होते, म्हणजे 14व्या वर्षी पिरियड चालू होतं, त्याला मेनार्च म्हणतो. हं, आणि हं, हं. मुलांमध्ये 9व्या वर्षापासून स्टार्ट होते, तर ती 15व्या वर्षी कंप्लीट होते. मग हे जे काही वय आहे ह्याच्यामध्ये हे प्युबर्टीचे जे चेंजेस आहेत, तर ते होत असताना तो मुलगा, मगाशी तुम्ही प्रश्न केला होता, की एखादा इंटिमेट सीन चालू आहे टीव्हीवरती, पॅरेंट्स बाजूला बसलेले आहेत. आता त्या मुलाला माहिती आहे, की माझ्यामध्ये बदल होत आहेत, माझे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत तिथं ग्रोथ होते, मला ॲक्झिलरी हेअर्स म्हणजे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो आपण त्याला, की त्याचा आवाज बदलणं किंवा हे सगळं होतं, तर त्याला साहजिक आहे तिथून थोड्याशा सेक्शुअल भावना पण, कारण त्याचं टेस्टोस्टेरोन वाढायला पण सुरुवात झालेली असते. हं, मग हं, हं. त्याला तो सीन चालू आहे टीव्हीवरती, त्याला तो आवडणारच आहे, पण तो एक्सप्रेस नाही करू शकत आहे, कारण का बाजूला आई वडील बसलेले आहेत. हं. तो काय करणार आहे? निसर्गानं तर त्याला जे गिफ्ट दिलंय, त्याला तर हं. वाटतं की मी ते फील करावं, त्या मुलीला पण वाटतं मी ते फील करावं. पण चार चौघांमध्ये खास करून तो आई वडिलांसमोर मुश्किल आहे हे सगळं. आणि तिकडं वडिलांचं नाहीचं काय होतंय, अरे आपण जे अनुभवते ते आता टीव्हीवरती दिसतंय हं. आणि ह्या मुलांना काय वाटेल? तेरे भी चूप मेरे भी चूप. बोलणार कोण इथं? सांगणार कोण ह्यांना? बरोबर. म्हणून सगळ्यात पहिलं तर आई-वडिलांनी ही भूमिका निभावली पाहिजे, की त्या आई-वडिलांना माहिती पाहिजे, की योग्य वयामध्ये आम्ही आमच्या मुलांना काय सांगितलं पाहिजे. बरोबर. मग तुम्ही अवघड शब्द नाही बोलू शकत आहे, जसं की प्रायव्हेट ऑर्गन जो आहे, ती योनी मार्ग. तुम्ही डायरेक्ट व्हजायना शब्द नका वापरू ना, योनी मार्ग वापरा ना. हं, हां? हं, हं. मग किंवा मग आता तुम्ही मेलमध्ये बोलताना सुद्धा, की नाही काही बोलायचं, तुम्ही प्रायव्हेट पार्ट शब्द वापरा ना, की बाबा तुझी स्किन पाठी जाते की नाही पेनिसची जी आहे ती, कारण ती वयाच्या 2ऱ्या वर्षापासून पाठीमागं सरकायला सुरुवात होत असते आणि ती हं. 18व्या वर्षापर्यंत स्किन मागं जायला लागते. मग हे वडिलांचं काम आहे, मुलाची प्रायव्हेट जागा जी आहे, ॲटलिस्ट तो लहान आहे,
एक 8व्या-9व्या वर्षापर्यंत का होईना तोपर्यंत तरी पाहिली पाहिजे ना, आहे की नाही अंडकोश व्यवस्थित. तसं फिमेलमध्ये पण आहे, कारण त्यावेळेस तर मुलं तेवढी लाजणार नाहीत, पण हे प्युबर्टी स्टार्ट झाल्यापासून लाजणार आहेत. आणि बरोबर. म्हणून त्यावेळेस मग नंतर त्यांचे तुम्ही प्रायव्हेट ऑर्गन पाहू नाही शकणार आहे, पण तुम्ही बोलू तर शकता ना. मग बरोबर. हा इंटिमेट सीन चालू आहे, तर तुम्ही त्यांना स्पष्ट सांगू शकता की मुलांनो, ही तुमची सुरुवात आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की सुरुवातीला सगळं काही करायचं असतं. ह्याला बाँड्रीज आहेत, ह्या बाँड्रीज ओळखायला शिका. योग्य वयामध्ये आपल्या बाँड्रीज जर ओळखल्या ना, तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. मग त्या टप्प्याला सेक्स एज्युकेशन एकदा सांगायची गोष्ट नाही आहे. बरोबर. प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्याला हार्ड शब्द वापरण्याच्या ऐवजी सॉफ्ट शब्द वापरणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्या वळणावरती गेल्यावर त्या मुलांना हे कळेल. म्हणून मग तो सीन जो आहे तो ते आईवडील पण बघू शकतात आणि मुलं कदाचित त्यावेळेस थोडंफार मान खाली घालून त्यांना असं वाटेल की आपल्या आईवडिलांना वाटेल की हा चला आम्ही ते पाहत नाही आहे. त्यासाठी त्या मुलांना तिथून उठून दुसऱ्या रूममध्ये तुम्ही जा, मग आम्ही बघत बसतोय. मग मुलांना क्युरिओसिटी निर्माण होते की अरे आपल्याला बघून नाही दिलं म्हणजे त्याच्यात काहीतरी होतं पुढचं व्हर्जन, आणि ते व्हर्जन बघायची इच्छा होते. मग त्यांना कोण भेटतं? त्यांचं फ्रेंड सर्कल, जे लपून छपून मग त्या ठिकाणी ब्ल्यू फिल्म म्हणा किंवा काही ना काहीतरी दाखवतं. तिथं काय असतं? तिथं डायरेक्ट सुरुवात असते. इंटिमेट सीन वगैरे हे तर नंतरची गोष्ट. त्यांना वाटतं की तो प्रायव्हेट ऑर्गन मला डायरेक्टली बघायचा आहे. आणि सध्या एक्सपोजर किती आहे ह्यावरती बोलायला खूप काही आहे, पण मी माझ्या बाजूने सांगितलं, मॅडम मुलींच्या बाजूने सांगते. ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्युबर्टीच खूप अलीकडे आली आहे. म्हणजे आता सध्या असं आहे की 6 वर्षाच्या मुलींना सुद्धा पिरियड्स येतात. हां, डॉक्टरांच्या स्वतःच्या मित्राची गोष्ट आहे ही की त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला की आमच्या मुलीला आत्ता 6व्या वर्षीच पिरियड्स आलेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की 6 वर्षाची मुलगी जिला अजून आपलं स्वतःचं आवरणं किंवा स्वतःच्या गोष्टी सांभाळणं हे जमत नाही आहे, त्या मुलीला जर ह्या गोष्टीला फेस करायला लागत असेल तर त्या मुलीसाठी ती खूप मोठी गोष्ट असते. म्हणून उलट पालक सगळ्यात सेफ आहेत. कारण कसं आहे ना, तुम्ही लहानपणापासून अगदी काही अंगावर कपडे नसतानापासून हाताळताय ना तुमच्या बाळांना. मग जर तुम्ही त्यांच्याशी कम्फर्टेबली ह्या गोष्टींबद्दल बोललात ना, तर त्यांना त्याच्याबद्दल सांगताना पण अवघडणार नाही आहे. म्हणजे ज्यावेळी मला असं वाटेल की माझ्या कपड्यावर डाग पडलाय, मी घाबरणार आहे पहिली की अरे मला काय झालंय. आणि जर माझ्या बाजूला कोणी मैत्रीण असेल माझ्याच वयाची, तर आमच्यात काय होणार, मला काहीतरी मोठा रोग झालाय किंवा मला काही भयंकर झालंय, आता मी जगणार नाहीये वगैरे, ह्या भावना येतात आणि मुली हळव्या असतात. बरं, ह्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या बाळांना सावरलं पण पाहिजे, त्या गोष्टीची काळजी कशी घ्यायची हे शिकवलं पाहिजे. कारण ते तुम्हाला शिकवावं लागणार आहे. फक्त तुम्हाला शिकवावं नाही लागणार, त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागणार आहे. जर असं काही असेल तर तुम्हाला त्यांच्या टीचर्सना या गोष्टीची कल्पना द्यावी लागणार आहे की असं काही आहे, असं काही झालं तर लक्ष ठेवा. आणि ह्यामध्ये मग पालक आणि टीचर्स यांच्यामध्ये जो संवाद व्हायला पाहिजे तो पण तितकाच मोकळेपणाने व्हायला पाहिजे. हे झालं अर्ली एजमध्ये. आता जेव्हा पिरियड्स यायला सुरुवात झाली आहे, तर पिरियड्स येतात कशासाठी हे सुद्धा आई कधीही मुलीला सांगण्याच्या भानगडीत पडत नाही बऱ्याचदा. म्हणजे पिरियड्स आहे काय, तू एक स्त्री आहेस, तू एक मुलगी आहेस, आता तू मुलीपासून स्त्री होणार आहेस, याचं पहिलं लक्षण काय दिसणार आहे तुझ्यामध्ये, तर तुला पिरियड्स येणार आहे. ऑब्व्हियसली त्याच्यावर बाकी गोष्टी पण आहेत, ॲक्झिलरी हेअर्स येतील, ब्रेस्ट डेव्हलपमेंट होईल, हिपमध्ये फॅट डिपॉझिट होतील, तुमचा पेल्विस वाईड होईल. पण ह्या चेंजेसमुळे ती स्वतःमध्ये काहीतरी वेगळं आणि असं वियर्ड फील होणार आहे तिला. आणि मग त्यामुळे तो शायनेस मुलींमध्ये जास्त येतो आणि ॲट द सेम टाइम मला अपोजिट सेक्सबद्दल अट्रॅक्शन पण येणार आहे. बरोबर. मग हे सगळं सांभाळता ते पण सांभाळता आलं पाहिजे. मग हे पण मला माझ्या मुलीला सांगता आलं पाहिजे की तुला असं वाटू शकतं. आपण बघतो की नाही टीव्ही मध्ये, पूर्वीच्या काळी कसं असायचं ना, एखादा इंटिमेट सीन जरी दाखवायचा असेल ना, तर 2 फुलं एकमेकांना टच व्हायची किंवा 2 पक्षी दाखवले. आता नाही ना, तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही त्यांना इंटरनेट ऍक्सेस पण नका देऊ, पण ते जे टीव्हीवर पाहतायत ना, त्या प्रत्येक सिरियल मध्ये लिटरली सेमी पॉर्न दाखवलं जाते. हो, तुम्ही टाळू शकत नाही. मग अशा वेळी ह्याच्यातला सगळ्यात चांगला मार्ग काय ना, की तुम्ही ह्या गोष्टी ऑलरेडी बोला. तुम्ही बोलत राहिलात तर तुमची मुलं तुमच्यासोबत कम्फर्टेबल राहतील आणि काही लपवणार नाही. आणि मग जेव्हा असं काही इश्यू येईल, गुड टच बॅड टच यासाठीच समजावणं महत्वाचं आहे की जेव्हा असं काही होईल तेव्हा इमिजिएटली मुलं येऊन तुम्हाला सांगणार आहेत. फक्त मुलींच्या बाबतीत नाही, मुलांच्या बाबतीत सुद्धा हे होतं. आणि प्लस त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ते बरोबर होत आहेत की नाही हे पाहणं तर पालक म्हणून तुमचं कामच आहे.
तर त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर, मग जेव्हा तुम्ही कॉलेजला वगैरे जाल तेव्हा, आता जोपर्यंत शाळा असते तोपर्यंत ह्या भावना पण नसतात विशेष, पण कॉलेजला गेल्यावर त्या भावना यायला लागतात जास्त. मग अशा वेळी हे असं वाटू शकतं, पण ते वाटू द्यायचं, त्यात ॲबनॉर्मल नाही आहे काही, पण तुझं तुझ्या करिअरकडे, तुझ्या शिक्षणाकडे लक्ष असायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण करतच राहणार आहे, हे गोष्टी समजावून सांगणं, तुम्हाला तुमच्या बाळाच्या भाषेमध्ये समजावून सांगणं, जर तुम्ही आधीपासून संवाद करत असाल तर जास्त सोपं जातं, आणि ते पालकांनी नक्की करावं. तर जसं मॅडम म्हटल्या, आता एक पेशंटचं उदाहरणच सांगतो मी. मुलांच्या बाबतीतलं त्यांनी सांगितलं की जसं बॅड टच मुलांच्या बाबतीत पण सुद्धा, की पेशंट जे होते तर ॲक्च्युली तो मुलगा म्हणजे जो एक्सपोज झाला होता, तर तो समोरचा व्यक्ती ओल्ड एज असेल कदाचित 60-70, रिक्षावाला, आणि तो बायसेक्शुअल किंवा गे. म्हणजे बायसेक्शुअल गे म्हणजे काय, की त्या पुरुषाला पुरुष पण आवडतात. तर त्या मुलाला नाही कळत आहे ना, तो 10-12 वर्षाचा आहे, त्याची प्युबर्टी स्टार्ट झालेली आहे, आता 12-13 वर्षांनी त्याची प्युबर्टी हिट होणार आहे, पण त्या मुलाला नाही कळत आहे की हा माणूस माझ्याबरोबर काय करतोय. तो व्यक्ती त्याला रिक्षातून घेऊन येतो, घरी आणतो, परत दुसऱ्या दिवशी सोडतो, असं हे जे काही चक्र चालू असतं, तो मुलगा नाही सांगत आहे तो इन्सिडेंट्स घडलेला, की हा माणूस मला टच करतो बाबा, हा रिक्षात बसताना मला कुठंतरी उगतच नाही असं म्हटलं तर असा जवळ येण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला वाटतं की कदाचित हा व्यक्ती हे नॉर्मल असेल, त्याला नाही माहिती की हे सेक्शुअल अँगलने तो असा विचार करतोय म्हणून. पण नंतर जेव्हा हे एक्सपोजर वाढत जातं, ॲक्च्युली तो मुलगा गे किंवा बायसेक्शुअल नसतोच, पण हा जो व्यक्ती आहे जो ॲक्च्युली गे किंवा बायसेक्शुअल आहे, रिक्षावाला, तो त्या मुलाला सवय लावतो त्या गोष्टीची. आणि नंतर ॲक्च्युली म्हणजे आता हे आपण ह्या विषयावर डिटेलमध्ये बोलू नंतर, की तो मुलगासुद्धा, प्रत्येक पुरुषात एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. ह्या इन्सिडन्समुळं थोडाफार का होईना तो मुलगा डायव्हर्ट होतो, आणि नंतर मग जेव्हा लग्न करायची वेळ येते ना, त्याला स्वतःवरच कॉन्फिडन्स नसतो की ॲक्च्युली मी गे आहे, बायसेक्शुअल आहे, की मी स्ट्रेट आहे. मग तो डॉक्टरांकडे येतो की असा असा इन्सिडेंट झाला होता, पण नंतर मला असं झालं की ते ॲप आणि मोबाईल, आजकालचं काय सोशल मीडिया आणि हे ॲप इतके आलेत की ते बरोबर टार्गेट करतात त्यांचे ग्राहक, असंच म्हणूया आपण त्याला, कारण त्यांना कोणीतरी पाहिजे असतं. आणि मग अशी जे सॉफ्ट टार्गेट असतात की जे ॲक्च्युली गे किंवा बायसेक्शुअल नसतात, पण त्यांनी असं कुठंतरी थोडंफार एक्सपोजर झालेलं असतं आणि म्हणून ते टर्न होतात, पण मात्र त्यांना स्वतःवरचा कॉन्फिडन्स निघून जातो. सो म्हणून थोडंसं असं म्हणेल मी की बेसिक सेक्स एज्युकेशन जे आहे ते गरजेचं आहे. नाही, आणि त्याच्या बरोबरीने संवाद गरजेचा आहे. म्हणजे मुली ना सांगायला येतात. माझी पण रिसेंटली एक पेशंट आहे, तिचं लग्न झालं आहे आता. ती 5वी-6वीला असताना तिच्या वडिलांचे मित्र, भाऊ, अशा मंडळींनी तिला सेक्शुअली एक्सप्लॉइट केलं, आणि तो ट्रॉमा घेऊन जर ती कधी तिच्या आईकडे गेली, नाही तू असं काहीतरी विचार करू नको, असं काही नाही आहे असं म्हणून शांत बसवलं जातं. बऱ्याचदा तर मुलांना असंच सांगितलं जातं की समजा आता एखाद्या मुलीची छेड काढली, तूच काहीतरी केलं असेल म्हणून तुझी छेड काढली, बाकी मुलींची का नाही काढली. म्हणजे तुम्ही काय करता ना, तुम्ही दुसऱ्यांना जस्टिफाय करता आणि तुमच्या मुलांना रॉंग ठरवता.